नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता कलम 6 या कलम 6च्या तरतुद्या आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 6 हे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचे कलम आहे. हे कलम प्रामुख्याने दंडाची रक्कम अमाउंट ऑफ फाईन किती असावी आणि ती न भरल्यास काय होईल यावर भाष्य करते, यावर तरतुदी करते. ते कलमाचे नाव आहे दंडाची रक्कम आणि दंड न भरल्यास कारावास इत्यादी संदर्भात माहिती देते, तरतूद करते. काय आहे तर अमाउंट ऑफ फाईन इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन एट्रेक्सा. तर कलमाची व्याख्या काय आहे? जेथे दंडाची कमाल मर्यादा कायद्यात स्पष्ट केलेली नसेल, जिथे दंडाची कमाल मर्यादा ही कायद्यात स्पष्ट केलेली नसेल, तिथे अपराधी ज्या दंडास पात्र असेल ती रक्कम अमर्यादित असू शकते, परंतु ती अत्याधिक नसावी. काय म्हटलेलं आहे? जेथे दंडाची कमाल मर्यादा कायद्यात स्पष्ट केलेली नसेल, तिथे अपराधी ज्या दंडास पात्र असेल ती रक्कम अमर्यादित असू शकते, परंतु ती रक्कम अत्याधिक नसावी, एक्सेसिव्ह नसणार. ओके, तर सोप्या शब्दात समजून घेऊया. तर या कलमाचे मुख्य 3 भाग आहेत. मर्यादा नसताना, त्यामुळे मर्यादा नसताना जर एखाद्या कलमात दंडाची ठराविक रक्कम लिहिलेली नसेल, उदाहरणार्थ ₹5,000, तर न्यायाधीश कितीही दंड आकारू शकतात. पण तो दंड गुन्हेगाराच्या आर्थिक स्थितीपेक्षा जास्त नसावा. काय मर्यादा नसताना जर एखाद्या कलमात दंडाची ठराविक रक्कम लिहिलेली नसेल, उदाहरणार्थ ₹5,000 अशी काही रक्कम दिलेली नसेल, तर न्यायाधीश कितीही दंड आकारू शकतात. पण तो दंड गुन्हेगाराच्या आर्थिक स्थितीपेक्षा जास्त नसावा. दुसरा आहे दंड न भरल्यास. जर गुन्हेगाराने दंड भरला नाही, तर त्याला कारावास भोगावा लागतो. ही शिक्षा मुख्य शिक्षेच्या अतिरिक्त असते. काय म्हटलेलं आहे? जर गुन्हेगाराने दंड भरला नाही, तर त्याला कारावास भोगावा लागतो आणि ही शिक्षा मुख्य शिक्षेच्या अतिरिक्त असते. तिसरा आहे दंडाची भरणा. जर शिक्षा भोगतानाच दंड भरला, तर गुन्हेगाराची सुटका लगेच केली जाते. काय म्हटलेलं आहे? जर शिक्षा भोगतानाच दंड भरला, तर गुन्हेगाराची लगेच सुटका होते. आता उदाहरण समजून घेऊया. समजा रमेशला 1 वर्षाची शिक्षा आणि ₹5,000 दंड झाला आहे. जर त्याने ₹5,000 भरले नाहीत, तर त्याला आणखी 3 महिने तुरुंगात राहावे लागेल. पण जर त्याने दीड महिन्यानंतर ₹2,500 भरले, तर त्याची उरलेली दीड महिन्याची अतिरिक्त शिक्षा माफ होईल. काय म्हटलेलं आहे? उदाहरण काय? समजा समजा जर रमेशला 1 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि ₹5,000 दंड झाला आहे. जर त्याने ₹5,000 भरले नाहीत, तर त्याला आणखी 3 महिने तुरुंगात राहावे लागेल. पण जर त्याने दीड महिन्यानंतर ₹2,500 भरले, म्हणजे काय म्हटलेलं आहे? दीड महिना तो तुरुंगात राहिला आणि दीड महिन्यानंतर त्याने ₹2,500 भरले, तर त्याची जी उरलेली दीड महिन्याची शिक्षा आहे, ती दीड महिन्याची अतिरिक्त शिक्षा माफ केली जाईल. ओके. तर बरं हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? केवळ तुरुंगवास ही सर्वच गुन्ह्यांसाठी पुरेशी नसते. आर्थिक गुन्हे किंवा सामाजिक उपद्रवासाठी दंड हा एक प्रभावी उपाय आहे. गुन्हेगाराने दंड भरण्यास टाळाटाळ करू नये आणि न्यायाधीशांना दंडाची रक्कम ठरवताना स्वातंत्र्य असावे, यासाठी हे कलम बनवलेले आहे. काय म्हटलेलं आहे? केवळ तुरुंगवास ही सर्वच गुन्ह्यांसाठी पुरेशी नसते. आर्थिक गुन्हे किंवा सामाजिक उपद्रव्यासाठी दंड हा एक प्रभावी उपाय असतो. गुन्हेगाराने दंड भरण्यास टाळाटाळ करू नये आणि न्यायाधीशांना दंडाची रक्कम ठरवताना स्वातंत्र्य असावे, यासाठी हे कलम बनवलेले आहे. आता या कलमाचं महत्त्व काय आहे आणि उद्दिष्ट काय आहेत? ते न्यायसंगतता, श्रीमंत आणि गरीब गुन्हेगारांना त्यांच्या क्षमतेनुसार दंड आकारणे, जरब बसवणे, आर्थिक नुकसान सोसावे लागेल या भीतीने गुन्हे कमी करणे, राजस्व, रेव्हेन्यू, दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा होऊन तिचा वापर सार्वजनिक हितासाठी करणे. तर हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. लॅटिन मॅक्झिम आहे ह्या कलमासंबंधित असलेली लॅटिन मॅक्झिम संदर्भ काय आहे? तर हे कलम एक्सेसिव्हम इन ज्युरे रिप्रोबेट्युर या तत्त्वावर आधारित आहे. आता ह्या मॅक्झिमचा अर्थ काय आहे? तर कायद्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे एक्सेस निषिद्ध आहे. म्हणजे दंड हा गुन्ह्याच्या तीव्रतेपेक्षा किंवा आरोपीच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा, असा ह्या मॅक्झिमचा अर्थ आहे. त्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? कलम 6 नुसार जर न्यायालयाने अत्याधिक म्हणजे एक्सेसिव्ह दंड लावला असेल, तर ते कायद्याचे उल्लंघन मानले जाते. उपाय काय आहे? आरोपी वरच्या न्यायालयात दंडाची रक्कम कमी करण्यासाठी अर्ज करू शकतो. आता न्यायालयीन प्रकरणे काय आहेत ह्या कलमासंबंधित? पाला नियाप्पा, गॉन्डर
काय म्हटलं, पालानियप्पा गॉंडर विरुद्ध तमिळनाडू राज्य. या खटल्यात काय झालंय, तर या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले, की दंडाची रक्कम ठरवताना आरोपीची मालमत्ता, त्याचे उत्पन्न आणि कुटुंबाची जबाबदारी यांचा विचार केला पाहिजे. निर्णय काय दिला, तर दंड हा केवळ प्रतिकात्मक नसावा, पण तो आरोपीला पूर्णपणे उद्ध्वस्त करणाराही नसावा. तर असे ह्या खटल्यांमध्ये निर्णय दिलेला आहे. तर या कलमासंबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? संविधान संविधान अनुच्छेद 21 जगण्याचा अधिकार, अवाजवी दंडामुळे कुणाचेही जीवन धोक्यात येऊ नये. नंतर BNSS कलम 478 दंड वसूल करण्याची पद्धत, मालमत्ता जप्ती इत्यादी. हे ह्या संविधानिक कलमे किंवा इतर कायदे संबंधित असलेले कलमे आहेत, कायदे आहेत. आता कलमाची समीक्षा काय करता येईल, तर BNS मधील कलम 6 हे पारदर्शक आहे. मात्र अत्याधिक या शब्दाची व्याख्या स्पष्ट नसल्याने प्रत्येक न्यायाधीशाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. गरिबांसाठी किरकोळ दंडही मोठा असतो, तर श्रीमंतांसाठी मोठा दंडही किरकोळ असतो. हे अंतर कमी करण्यासाठी अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे. तर निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर कलम 6 हे आर्थिक दंडाद्वारे न्याय मिळवून देण्याचे साधन आहे. ते न्यायाधीशांना अधिकार देते, पण त्यावर अवाजवी नसावे असे बंधनही घालते. हे कलम कायद्यात संतुलन राखण्याचे काम करते. तर आपण मित्रांनो, तर आज आपण भारतीय न्याय संहिता कलम 6 च्या तरतुदी आज सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हा कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायद्याविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, पाठवा त्यांना, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल, त्यांचीही कायदेविषयक माहिती वाढेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.